डोक्यावरनं फटका खेळलेला आहे आणि चेंडू टिपिश पॉइंट सीमारेषेकडे जातोय. असं वाटतं की अडवूच शकणार नाहीये. चेंडू सीमापार चौकार. आणि काय फटका खेळलेला आहे. जागा बघितली आणि कव्हर आणि पॉईंटच्या डोक्यावरनं हा चेंडू फटकारला आणि चेंडू 4 धावा मिळत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 10. चांगली सुरुवात आहे कारण पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. जय पुन्हा एकदा मार्गस्थ. याला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून फटका खेळलेला आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेकडे जातोय. मात्र वाईड ऑफ लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण करतोय तो जितू. तुकाराम 2 धावा पूर्ण करतोय. पहिली फलंदाजी लिटल मास्टर तुकाराम करतोय. फुलटा चेंडू मिडॉनच्या मारून आणि चेंडू नक्कीच लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. चौकार. या ठिकाणी माहिती देतात की 4-2 4-2 4. क्या बात आहे. 2 धावा घेतल्यानंतर लगेच चौकार म्हणजे 16 धावा झाल्या आतापर्यंत. काय फलंदाजी करतोय तुकाराम. जय पुणे एकदा मार्गस. हा चेंडू मात्र स्वैर चेंडू दिशाहीन चेंडू आणि पंच इशारा करतायत वाईड बॉल. एक अवांतर धावा मिळते. धावसंख्या झाली 17. थोडासा वेगामध्ये टाकण्याच्या प्रयत्नात जय आपल्या दिशेमध्ये भरकटतोय आणि चेंडू हा स्वैर होतोय. 17 धावा झाल्यात. एक चांगली सुरुवात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोरावळी संघाची. जय पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. जवळपास 8 ते 10 पावलांचा रनअप. क्लीन बोल्ड अराउंड लेग त्रिफलाची. हा सुद्धा आपला बचाव यॉर्कर पासून करू शकला नाही. आता सुरुवात चांगली करून दिली संघाला. तुकाराम याने बाद होण्यापूर्वी तुकाराम याने आपण पाहतोय की 6 चेंडूंचा सामना केला आणि 16 धावा. त्यामध्ये 3 कलात्मक फटके बघायला मिळाले. 3 चौकार लगावले. दुसरं षटक गोलंदाजी येते कुमार. आता मध्ये खेळण्याची संधी मात्र मिळणार ती जितू. एक उंचापुरा आणि तुकाराम बाद झाल्याने त्याची जागा घेतलेली आहे ती मिलिंद. दुसरं षटक ही सुद्धा हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे. त्यामुळे शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट पॉईंट. कुमार फक्त लेट कटच्या अंदर फटका खेळलेला आहे. पॉईंटच्या संख्या खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. मात्र बॅकअप करतोय पॉईंटचा क्षेत्ररक्षक. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या झालेली 18 18. 1 बाद 18. 1 बाद 18. दाबुर्डे विरुद्ध कोरावळे या 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय. नाणेफेक हरल्यानंतर कोरावळे संघाने फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. कुमार याला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेला चेंडू स्क्वेअर लेगला. मात्र चांगलं रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं झालेलं आहे.
अतिशय वेगात जितू त्या ठिकाणी आला होता, कारण डेंजर एंडकडे बघितलं जितू याने. डेंजर एंडकडे धाव घेतली, एक धाव पूर्ण केली ती मिलिंद याने. धावसंख्या झाली 19. एक बाद 19. कुमार पुन्हा एकदा शॉर्ट रनअप. यावेळेला मात्र फटका खेळलेला आहे, हवेत फटका आहे, आकाशी फटका. शेतक चेंडू खाली येतोय. अति आत्मविश्वास नसावा तुमच्यामध्ये, सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे, पण ओव्हर कॉन्फिडन्स कधीच नसावा. फार धोकादायक असतं. ऑलवेज डेंजरस. ओव्हर कॉन्फिडन्स इज ऑलवेज डेंजरस. कुमार याला पुन्हा एकदा शफल क्रॉसिंग खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक चांगला चेंडू होता, चेंडूचा वेग कमी केला होता. चेंज ऑफ पेस. जे विजयी संघ जे आहेत, विजयी संघाच्या कॅप्टननी संपर्क साधाय. त्यामध्ये सोनारपाडा, देवपे आणि कानारले तिन्ही कॅप्टननी कृपया त्वरित संपर्क साधायचा. आमच्या वेपी कक्षामध्ये येऊन वामनजी भोईर यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. कुमार शॉर्ट रनअप. यावेळेला मात्र वाईड यॉर्कर चेंडू. हा चेंडू आजकाल खूप पॉप्युलर झालेला आहे. एकतर यॉर्कर टाका आणि वाईड यॉर्कर टाका. आणि यामध्ये बऱ्याचशा वेळेला अनेक विजयी संघ असतील, अशा 4 चिठ्ठ्या असतील. याला पुन्हा एकदा खेळायचं होतं, चेंडू जाते पॉईंटला. शतक त्याने तैनात आहे, फक्त एकच धाव मिळेल. हे पहा, आम्ही आणि ड्रॉ काढणार आहोत. 4 चिठ्ठ्या येथे करण्यात येईल. त्यामध्ये पहिली चिठ्ठी असेल सोनारपाडा, दुसरी देवपे, कानारले आणि तिसरी चिठ्ठी असणार आहे ती विजेता संघ. आणि 4 मधून एक चिठ्ठी जी निघेल त्या संघाला सामना खेळावा लागेल, तो म्हणजे बेलपाडा संघासोबत खेळावा लागेल. लक्षात घ्यायचं आहे, जे तिन्ही कॅप्टन आणि आमचे जे संघ खेळत आहेत त्या संघाचे प्रतिनिधी आमच्या मागे आहेत. तुमच्या माहितीसाठी 4 चिठ्ठ्या काढण्यात येतील. 4 पैकी जी एक चिठ्ठी निघेल तर तुमची चिठ्ठी जी असेल ती विजेता म्हणून असेल. दोन्ही संघामध्ये विजेता संघ, त्या संघाला एक चिठ्ठी निघेल, त्या संघाला खेळावं लागेल ते बेलपाडा संघाबरोबर. लक्षात घ्यायचं आहे, तिन्ही कॅप्टननी यायचं आहे. तर 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकामध्ये धावसंख्या झालेली आहे 1 बाद 21. मात्र या षटकामध्ये एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली, कारण पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं होतं की धावांची लयलूट, खास करून तुकाराम याने आक्रमण केलं होतं, 17 धावा. मात्र या षटकामध्ये कुमार यांनी फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. कानारले तसेच सोनारपाडा संघ कॅप्टननी यायचं आहे. कानारले आणि सोनारपाडा संघ कॅप्टननी यायचं आहे. सोनारपाडा, देवपे आणि कानारले या तिन्ही कॅप्टननी यायचं आहे. सोनारपाडा संघ कर्णधारांनी यायचं आहे. सोनारपाडा, कारण देवपे आणि कानारलेचे कॅप्टन आलेले आहेत. या सोनारपाड्याचे कॅप्टन सुद्धा येत आहेत. हे षटक संपल्यानंतर आपण ड्रॉ काढायचं आहे. याला मात्र गॅप शोधलेली आहे. चांगला फटका, कलात्मक क्रिकेट बघायला मिळते. चेंडू जाते टिपिश पॉइंट, सीमा पार चौकार. प्लेसमेंट काय होतं, पॉइंट आणि कव्हरच्या मधून हा चेंडू गेला होता. कुठल्याही प्रकारची संधी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकांना नाही. चौकार, आणि धावसंख्या चौकाराने वाढते 25. यावेळी मात्र पुन्हा एक चांगला चेंडू म्हणताय, हलकसा अपिली केलं, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय आणि पहिली धाव फक्त घेतली जाते. मला वाटतं पंचांचा काही इशाराने बॅट अँड पॅड झालेला आहे. येस, लेग बायचा इशारा पंच करतायत. एका धाव्याने धावसंख्या झालेली आहे ती
26. प्रकाश पुन्हा एकदा व्यापी कक्षाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. यावर आता फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह केलेल्या चेंडूला मिड विकेटला. चांगला फटका म्हणता येणार नाहीये सुनील पवार. तर जेव्हा फुलटॉस चेंडू असतो ना, तेव्हा फलंदाजाच्या अशा थोड्या पल्लवित होत असतात. अशा चेंडूची जागा जी असते ती सीमारेषेच्या बाहेर असते. फक्त एकच धाव मिळते. जितो आणि मिलिंद अशी जोडी खेळपट्टीवर आहे. यावेळेला पुन्हा एकदा फटकेमध्ये ताकद झोकलेली नाही. चेंडू स्क्वेअरला केलं, डीप मधून क्षेत्ररक्षक येते. दुसरी धाव मात्र घेतली जात नाहीये. क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळते. मैदानी क्षेत्ररक्षण चांगलं बघायला मिळते. आपण पाहतोय संघाचं 28 धावा झाल्या, 28. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. प्रकाश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणि जितू आणि मिलिंद अशी जोडी खेळपट्टीवर. याला जितूने फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आणि वाटे कॅच. एक चांगला झेल समाप्त केला जातो डीप मिड ऑनला. मला या ठिकाणी ड्रॉ काढला जाईल, कारण हे षटक काही फलंदाज बाद झालेला आहे. त्यामुळे आपल्याकडे वेळ, आपण ड्रॉ काढायला काही हरकत नाहीये. येस ड्रॉ, कारण हे तिसरं षटक. धावसंख्या झालेली आहे 28. अजूनही एक चेंडू बाकी आहे षटकातला. येस, कुठली चिठ्ठी पाहूया. कुठला हा संघ चिठ्ठी जी काढली तो संघ बेलपाडा सोबत. देवपे संघाने तयार राहायचे यानंतर टॉससाठी. देवपे आणि बेलपाडा, त्यानंतर 2 चिठ्ठ्या, त्यानंतरचा सामना. तसं नोंद आपण सोनारपाडा आणि कानारले म्हणजे तो खेळणार आहे सामना. कानारले, त्यानंतर सामना होईल तो सोनारपाडा विरुद्ध कानारले. यावर आता स्टेप आउट झालेला फटका खेळलेला आहे. चेंडू जाते स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. फक्त दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय. वाईड असा थ्रो, डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. मात्र पंचांवर कुठल्या प्रकारे पंचांचं बारकाईने लक्ष होतं. फलंदाज मात्र क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. मिलिंद 2 धावा. बेलपाडा देवपे संघाचा पहिला टॉस होईल. नंतर देवपे आणि बेलपाडा दोन संघामध्ये टॉस होईल. दोन्ही कॅप्टनने तयार राहायचं आहे. तिसऱ्या पंचांची सुविधा मागतायत. पाहूया आपण. तिसऱ्या पंचांची सुविधा या ठिकाणी मागितलेली. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे धावासाठी. यस, फलंदाज क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. नॉट आउट. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत.
एका षटकामध्ये एकदा चर्चा करायची आहे दोघांमध्ये, लक्षात घ्यायचं आहे. दोन्ही बॅट्समन एका षटकामध्ये फक्त एकच वेळ असणार आहे आपण चर्चा करण्यासाठी. यानंतर जो होणारा सामना आहे तो बेलपाडा विरुद्ध देवपे. दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. हा सामना किती षटकांचा होईल आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीची सूचना आमच्यापर्यंत येईल. दुसऱ्या फेरीतला आहे, मला वाटतं हा सामना 4 षटकांचा होईल. बेलपाडा आणि देवपे हा सामना 4 षटकांचा असेल. धावसंख्या आहे 30. तर आपण चौथ्या षटकाकडे चौथं षटक घेऊन येतोय. कुमार याने पहिल्या षटकात एक चांगली गोलंदाजी केली होती, फक्त 4 धावा दिल्या होत्या. फलंदाजी करण्यासाठी मजबूत शरीर असलेला सागर यावेळेला म्हणतो व्हाट अ शॉट, पुल आणि पॉवरफुल. दर्जेदार षटकार, ज्याप्रमाणे मजबूत शरीरशी त्याप्रमाणे हा दणदणीत षटकार सुद्धा बघायला मिळाला. ताकदवर फटका खेळला होता शॉर्ट बॉलवर. कुमार राईट आर्म, पुन्हा फटका खेळलेला आहे, फोर्स केलेला आहे, चेंडू हवेत आहे, लॉंगांच्या बाहेर जाते का बघायचं आहे. आणि बॅक टू बॅक पंचांचा काय इशारा होते, षटकार बॅक टू बॅक दुसरा षटकार. होतं पण 3 गोष्टी बघायला मिळाल्या, चेंडूवरली नजर, ताकद आणि प्लेसमेंट, या 3 गोष्टी बघायला मिळाल्या. आणि दोन्ही चेंडू हे सीमारेच्या बाहेर गेले. लागोपाठ तिसरा षटकार लगावते का बघायचं आहे. कुमार पण एकदा फटका, चांगला फटका म्हणता येईल, मात्र मिड विकेटला आहे, वाईडिश डीपमधून क्षेत्ररक्षक येतोय, फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या झाली 43. चौथं षटक हे मार्गस्थ आहे आणि असं वाटते की नक्कीच कोरावळे हा संघ 60+ कडे पाहत असणार. कुमार फुलटा चेंडू, फटका खेळलेला आहे, सरळ चेंडू जाते लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाट पाहतोय चेंडूची, असं म्हटलं तर अवघड ठरणार नाहीये. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक. धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या झाली 44. चौथं षटक हे मार्गस्थ आहे. जांभुर्डे विरुद्ध कोरावळे या 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय. यावेळेला मात्र हुकचा फटका आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. उबली क्रिकेटर आहे, ज्याप्रमाणे शरीरयष्टी आहे, ज्याप्रमाणे मजबूत शरीरयष्टी त्याप्रमाणे फटके सुद्धा मजबूत आणि षटकार आणि धावसंख्या सुद्धा वाढलेली आहे. आपण पाहतोय की 50 आकडा पूर्ण होते. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50चा आकडा पूर्ण झालेला आहे. चेंडू द्यायचा आहे, त्या ठिकाणी पंच मागणी करतायत. 50 धावा पूर्ण होत आहेत, पण अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि सुरुवातीला अनुमान आपण आमच्या स्कोरांनी सुद्धा या ठिकाणी माहिती दिली होती की 60+ कडे नक्कीच हा संघ पाहत असणार आहे, कोरावळे संघ. पण असं वाटतं की सागर जर शेवटच्या चेंडूमध्ये खेळपट्टीवर थांबला तर कदाचित 65+ सुद्धा धावा होऊ शकतात. सागर ज्याप्रमाणे फलंदाजी करतोय, अगदी चेंडूवर नजर सुद्धा खूप चांगली आहे. नजर तुमची असणं फार गरजेचं आहे. कित्येक फलंदाज ब्लाइंड स्विंग, डोळे बंद करून फटका खेळतात. तर काय असतं की स्वप्न तुम्ही चांगल्या प्रकारे डोळे बंद करून पाहू शकता. चांगला फटका खेळायचा असेल तर डोळे तुम्हाला उघडे ठेवावे लागतात. कुमार याने पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली होती. याला मात्र अपील केलं जात आहे, पायचीचं जोरदार अपील.
पंचांचा लेग बायचा इशारा. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झालेली 51-51. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आपण जो सामना पाहतोय जांभुर्डे विरुद्ध कोरावळे. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीला प्रारंभ केला. असं वाटलं होतं की धावसंख्या 50 पर्यंत जाईल, पण सागर खेळपट्टीवर आला आणि मात्र चौफेर फटकेबाजी केली. खास करून 3 षटकार लगावले आणि संघाला आतापर्यंत घेऊन गेले ते 51 धावसंख्येवर. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 6 चेंडूमध्ये नक्कीच सागर खेळपट्टीवर राहिला तर असं वाटतं की 15 ते 16 धावा येऊ शकतात. क्रिकेट तसंही अनिश्चितीचा खेळ आहे. कारण आपण बघितलं होतं कुमार याने जे दुसरं षटक हाताळलं त्यामध्ये फक्त 4 धावा दिल्या, पण मात्र चौथ्या षटकामध्ये कुमार याने होलसेलनं धावा दिल्या, तब्बल 21 धावा दिल्या. म्हणून क्रिकेटला अनिश्चितीचा खेळ संबोधलं जातं. श्रीलंकेच्या धनंजयाने पहिल्या षटकामध्ये विकेटची हॅट्रिक पूर्ण केली आणि पुढच्या षटकामध्ये वेस्ट इंडिजच्या पोलार्डने 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले. हीच क्रिकेटची गंमत आहे. खरं तर क्रिकेट एक अनिश्चितीचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन. जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आंतरराष्ट्रीय काही मजेशीर गोष्टी आहेत ते जाणकार प्रेक्षकांना पोहोचायचा आम्ही प्रयत्न करू. तर आमचे एक्सपर्ट स्कॉलर सुभाष, एक्सपर्ट कॉमेंटेटर सुभाष धुमाळ हे सुद्धा कॉम्प्युटर कॉमेंटेटर आहेत. त्यांच्याकडे सुद्धा खूप माहिती आहे. आणि आमचे पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार हे सुद्धा खूप सुंदर समालोचन करतायत. यवतमाळचा पूर्वी बुलंद आवाज होता, आज मात्र ठाणे जिल्ह्याचा एक बुलंद आवाज आहे. अंतिम षटक गोलंदाजीसाठी येतोय रुपेश सागरसाठी. यावेळेला चेंडू मात्र स्वेअर आहे. लोअर फुल टॉस होता, मात्र डाव्या एष्टीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता सागर याने. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या झाली 52-52. रुपेश मार्गस्थ होतोय. जवळपास 10 ते 12 पावलांचं रनअप. यावेळेला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटला स्पर्श करून चेंडू जात आहे तो थर्ड मॅन, डीप थर्ड मॅनला, आणि 2 धावा या ठिकाणी सागर पूर्ण करतोय. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 54-54. जांभुर्डे विरुद्ध कोरावळे आपण हा सामना पाहतोय मित्रांनो. आदर्श चषक धानिवली 2021 या स्पर्धेचा हा महत्त्वपूर्ण सामना आपण पाहतोय. आज या स्पर्धेला प्रारंभ झाला. आज सकाळी उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर आज पाहतोय पहिल्या सामन्यापासून रंगतदार सामने प्रेक्षकांना बघायला मिळतात. यावेळेला फटका खेळलेला चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि याचबरोबर सागर याची खेळी संपुष्टात. दिसतील. आज मात्र मुरबाड परिसरातील संघ खेळताना आपण पाहतोय. रुपेश यावेळेला फुलटा चेंडू ताकदवर फटका, मात्र प्लेसमेंट चांगला नाहीये. फटका चांगला आहे, प्लेसमेंट तुमचं चांगलं असणं फार गरजेचं आहे. गॅप तुम्ही शोधायला हव्यात. चेंडू सरळ जातोय तो डीप मिड विकेटला. फक्त 1च धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते 57. मात्र या षटकामध्ये कमबॅक करताना पाहतोय रुपेश.
पहिला चेंडू भलेही वाईट हाताळला होता, पण त्यानंतर मग कमबॅक करतोय. रुपेश यावेळेला पुन्हा मात्र टायमिंग साधता आलेले नाही. चेंडू सरळ येतोय तो डीप मिडॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 59. 59. बेलपाडा त्याचबरोबर देवपे दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बेलपाडा आणि देवपे दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. टॉस होईल, लगेचच यायचं आहे विनाविलंब. बेलपाडा संघाचे कॅप्टन आलेले आहेत. हार्दिक स्वागत आहे आपलं. रुपेश फुल टॉस चेंडू. पुन्हा एकदा फायदा उचलता आलेला नाही, कारण प्लेसमेंट चांगलं नाहीये. खराब क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल. ज्या ठिकाणी 1 धाव त्या ठिकाणी 4 धावा मिळतात आणि धावसंख्या वाढते. 63 धावा झाल्या आहेत. 63 म्हणजे 64 धावांचं एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे, ते म्हणजे जांभोटे संघासमोर. टॉस होणार आहे. येस, दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. बेलपाडा त्याचबरोबर देवपे. देवपे संघाचे कॅप्टन आले आहेत भानुदास. खूप खूप स्वागत आहे आणि अभिनंदन आहे, कारण पहिला सामना अतिशय डॅशिंग अंदाजाने जिंकलेला आहे. बेलपाडा कॅप्टनला पण यायचं आहे. बेलपाडा कॅप्टन आपण यायचं आहे. राहुल खूप खूप स्वागत आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. आमचे माजी उपसरपंच श्यामजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग आणि टॉसही त्यांनी जिंकलेला आहे. बेलपाडा कॅप्टन श्यामजी भोईर, आपला मी खूप खूप आभार व्यक्त करतोय, आपण टॉससाठी आलात. होल 4 षटकांचा सामना आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला या पाठीमागे काय उद्देश आहे? सलग आता 3 टुर्नामेंट झाली, माझी टीम पहिल्या राऊंडला हरलेली आहे प्रथम बॅटिंग करून केल्यानंतर. म्हणजे साधारण तुम्हाला समोर टार्गेट असेल तर साधारण अंदाज घेता येईल कशा प्रकारे फलंदाजी करायची. मग सुरुवातीला तुम्ही क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला कमीत कमी किती धावबान थांबवण्याचा प्रयत्न असणार आहे आणि गोलंदाज आहेत की ज्यांच्याकडनं महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अपेक्षा असेल? बोलायचं झालं तर या पूर्ण तालुक्यामध्ये माझी टीम अव्वल क्रमांकावर असायची, परंतु सलग 3 टुर्नामेंट आम्ही फायनली सेमीला हरलो, फायनल मारली एक, आणि लगातार 3 टुर्नामेंट पहिल्या राऊंडला हरलो. त्यामुळे खेळाडूंचा थोडा मनोबल कमी झाला आहे, ते मी वाढवण्याचा या सामन्यात 100% प्रयत्न करेन. हा मैदान असं आहे, या मैदानावर मी आजपर्यंत कधीच खाली हाताने गेलो नाही. पूर्ण तालुक्यामधनं इथं पावसाळी टुर्नामेंट झाली, तिलाही फायनल मारली, त्याच्या आधी पण फायनल मारलेली आहे, त्याच्या आधी सेमीला हरलो आणि ग्रामीणमधून आयकॉन होतो त्या टुर्नामेंटसुद्धा तिथे फायनल मारलो. म्हणजे नक्की तुमच्या संघामध्ये खूप उत्साह असणार आहे आणि या मैदानावरला तुम्हाला अनुभव खूप चांगला आहे, चांगल्या झालेले आहे. म्हणजे ह्या स्पर्धेमध्ये सुद्धा तुमचं लक्ष त्या ठिकाणी असणार आहे. साठी आज आलेलो आहे, कारण लगातार 3 मॅच हरलो, बोललो आज आपण इथे जिंकू, मैदान आपल्याला नक्की काय ना काय देत असतं, ते आज घेऊन जाऊ. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा राहुल. पहिला सामना जिंकलेला आहे त्यामुळे थोडासा उत्साह असेल संघामध्ये, पण नाणेफेक तुम्ही हरलेला. सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. समोरचा संघ एक कंप्लीट टीम आहे. मग 4 षटकामध्ये साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+. कुणाकडनं खूप अपेक्षा असतील? महेश, आशुतोष, दशरथ, स्वप्नील. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर मित्रांनो जो सामना होणार आहे तो म्हणजे बेलपाडा विरुद्ध देवपे, आणि बेलपाडा संघाचे कॅप्टन राहुल यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि
देवपेठ संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. हा सामना 4 आहे. सामना सुरू होईल जो सुरू आहे, कारण एक विशाल लक्ष समोर आहे 64 धावांचं, आणि लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे होईल हे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक, एक स्टार समालोचक, कॉम्प्युटर कॉमेंटेटर ज्याला मी नेहमीच समजतो, सुभाष धुमाळ. खूप खूप धन्यवाद मार्गदर्शक गुरुवर्य डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. तर बोलूया आपण सामन्याकडे. जे लक्ष आहे 64 धावांचं आणि 64 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी दिनेश आणि जय ही सलमी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज प्रकाश. मेंटेटिव पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिलं षटक घेऊन आलेलं आहे प्रकाश. तर स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतो जय, नॉन स्ट्रायकिंगला दिनेश आपल्याला पाहायला मिळतोय. जांभोडे उपेक्षा कोरावले या दोन संघामधील सामना आहे. 64 धावांचं लक्ष आहे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू, आणि पहिल्या चेंडूवर जोरदार अपील. यस, फलंदाजाला जावे लागेल डगोच्या आश्रयाला. पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज बाद. चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त करताना आपण पाहतोय प्रकाश या गोलंदाजाला. पहिला फलंदाज जय या शून्यावर बांधून पॅलकडे परतताना. आपण पाहत आहात आदर्श 11 क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आदर्श चषक धानिवली 2021-22. फक्त बिमर आणि धावबाजसाठी नक्कीच रिव्ह्यू सिस्टीम इथे उपलब्ध असणार आहे. इतर कुठल्याही नक्कीच प्रकारचा रिव्ह्यू नसणार आहे. केवळ बिमर आणि धावबाजसाठी रिव्ह्यू दिला जाईल. रिव्ह्यू अवेलेबल असेल फक्त आणि फक्त धावचित आणि बिमर चेंडूसाठी. तर पहिला फलंदाज अगदी पहिल्याच चेंडूवर बाद झालेला आहे. सेकी स्टॅट आपण बघतोय जांभोडे या संघाचं 64 धावांचं आव्हान आहे आणि 64 आव्हानाचा पाठलाग करताना अगदी पहिल्या चेंडूवर पहिला विकेट जांभोडी संघाने गमावलेला आहे. तर कोरवले संघाची एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. अगदी गोलंदाज आपण पाहतो प्रकाश आणि पहिल्याच चेंडूवर पहिला झटका दिलेला आहे तो जांभोडे या संघाला. आणि पहिला फलंदाज शून्यावर बांधून फॅलमध्ये परतताना नवीन फलंदाज रमेश येतोय. 64चं लक्ष आणि 64 लक्षाचा पाठलाग जांभोडी संघ आपल्याला करताना पाहायला मिळतोय. P1चं पहिलं षटक मार्गस्थ आहे. मेंटेरे पावरचं पहिलं षटकातलं गोलंदाज प्रकाश. कोरावले या संघाकडून यावेळी पुन्हा एकदा जोरदार अपील. यावेळी मात्र एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. सिंगलने अकाउंट ओपन होत आहे. लेग बायचा इशारा पंचांकडनं आव्हान त्या धावेने अकाउंट ओपन आहे जांभोडे संघाचं. आणि आपण पाहतोय की पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते त्या अवांतराच्या रूपाने. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. या चेंडूवर जोरदार अपील पाहायला मिळालं होतं, मात्र पंच नक्कीच अपील फेटाळून लावतात. आज मात्र हायेस्ट स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला सामना 80 धावांचा सहजरित्या पाठलाग सोनारपाडा संघाने केला होता सरळगाव संघासमोर. आणि पहिल्या सामन्यामध्ये सोनारपाडा संघाने सरळगाव संघाला पराभूत केलं होतं. यावेळी शफल होऊन चेंडूला टोलवलेलं आहे ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमधून. या इनिंगमधील पहिला चौकार. यापुढील सामना आपण पाहणार होतो बेलपाडा विपक्ष देवफे या दोन संघामध्ये, ज्यामध्ये बेलपाडा संघाच्या संघाने केले नाणेफेक जिंकलेले आहे. आणि पुढील सामना हा 4 षटकांचा असणार आहे.
मात्र सुरू असलेला सामना 5 षटकांचा आपण पाहतोय. 5 षटकामध्ये 64 धावांचं लक्ष असणार आहे ते जांभोडे या संघासमोर. मेंढरी पॉलचं पहिलं षटक मार्गस्थ आणि पहिलं षटक अदलतोय कोरावल्या संघाकडून गोलंदाज प्रकाश. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन केलं जातं. स्टेट आपण पाहतोय लॉंग ऑन रिझर्वमध्ये एक क्षेत्ररक्षक आता तैनात केलेलं आहे. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळते. इतर क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये आपण पाहतोय त्यामध्ये थर्डमॅन फाईन लेग 20 एफमध्ये क्षेत्ररक्षकाच्या मागे. यावेळी शफोलन केल्याचा प्रयत्न मात्र दिशा भरगटला आहे. पंचांचा वाईटचा शर्यत आहे. आव्हान ते धाव वाईटच्या रूपाने धावसंख्या 1 धावेने वाढते आणि धावसंख्या 1 धावेने वाढून झाली ती धावपलकर 6 धावा. अतिशय भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. 10 क्रिकच्या माध्यमातून ह्या स्पर्धेचा थेट प्रक्षेपण केलं जातं. हे मैदान जे आपण पाहतोय या मैदानातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. यावेळी शपोलन चेंडूला मिडविकेट रिजनमध्ये टोललेलं आहे. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक आणि चेंडू जाईल सीमा पारला. स्कोर ऑफ द विकेट हा चौकार. जांभोडे संघाला हा सामना जिंकण्यासाठी नक्कीच या मैदानाचा विचार केला तर आकर्षक मैदान पाहायला मिळते आणि मैदानामध्ये सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, अजिंक्य राणे, जहीर खान, रोहित शर्मा हे स्टँड्स आपण पाहतोय. प्रेक्षकांसाठी चांगली व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे. जे टीम इंडियाचे स्टार क्रिकेटर आहेत त्यांच्या नावाने स्टँड आपण पाहतोय. यावेळी जोरदार अपील शफोलून खेळण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क होऊ शकला नाही. आधी बॉडी लँग्वेजला ओळखून हा चेंडू हाताळला होता कारण गोलंदाजाने हेडलं होतं, पाहिलं होतं की शफोलून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्याच अनुषंगाने चेंडू हाताळला होता. कुठल्या प्रकारची धाव नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपलकर 10 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. प्रकाश मेंढरी पॉवरचं पहिलं P1चं पहिलं षटक हाताळतोय. यावेळी समोर खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलोरमध्ये चांगली क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती झालेली आहे. तर P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 64 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय जांभोडी संघाची धावसंख्या झालेली आहे ती 1/10. संघाने जिंकल्यानंतर बरं वाटणार आहे. कोणाला कधी बरं वाटेल काही सांगू शकत नाही. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 1/10 असे धावसंख्या धावपलकर झलकले गेलेले आहे. P1चं पहिल्या षटकाची समाप्ती आणि P1च्या पहिल्या षटकाची समाप्तीनंतर 1/10. P2चं दुसरं षटक करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर दूरच्या टोकाकडनं गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय मोहन. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कारण पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण आउटफील्डमध्ये पाहिले होते. यावेळी मात्र अजून 1 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकूण 3 क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये तैनात केलेले आहेत. 30 सर्कलमध्ये इतर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय त्यामध्ये थर्डमॅन फाईन लेग 30 सर्कलमध्ये पॉईंट बॅकवर्डला तैनात केलेले आहे. यावेळी बॅटची एज आणि दुसऱ्या ॲटममध्ये हा झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होईल झेलबादच्या रूपाने.
यांनी पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला होता आणि मोहनही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना पहिल्याच चेंडूवर विकेटचं खुराक प्राप्त करतोय. तेवीस चेंडूमध्ये अजूनही 54 धावांची आवश्यकता आहे, कारण जे लक्ष आहे ते 64 धावांचं. आतापर्यंत 10 धावा जांभुटे संघाच्या धावफलकावर झळकल्या गेलेल्या आहेत. यानंतर सामना देवपी विपक्ष बेलपाडा या दोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि पुढील सामना हा 4 षटकांचा असणार आहे. गोलंदाज मोहन दूरवरच्या टोका करून पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. याला चेंडूला हुक केलेला आहे, इनफिल्डच्या वरून अप्रतिम फटका आणि चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये सीमा पार चौकार. निशेच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि चौकारीने धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती धावफलकावर 14 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी मात्र एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. पंचांचा लेग बायचा इशारा आहे. अव्वांतर धावफलकामध्ये जोडली जाईल आणि धावफलक पोचतोय तो 15 या धावसंख्येवर. 64 लक्षाचा पाठलाग करताना आपण पाहतोय जांभुटे या संघाला. आज पहिल्या सामन्यामध्ये सोनारपाडा संघाने विजय संपादन केला होता, सरलगाव संघाला पराभूत केलं होतं. दुसरा सामना देवफे संघाने जिंकला होता. यावेळी लॉफ्ट केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल मात्र झेल तिथे पकडला जात नाही. अंदाज तिथे बांधता आलेला नाही. स्लॉपी वर्क आपण पाहतो ऑलफील्डमध्ये क्षेत्ररक्षकाकडून आणि तोपर्यंत फलंदाज फक्त एक धाव पूर्ण करतायत. धावसंख्या एका धावेने वाढून दिली ती धावफलकावर 16 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. P2चं दुसरं षटक चालतोय गोलंदाज दूरवरच्या टोकाकडून मोहन. यावेळी फोर्स केलेल्या चेंडूला उंची जास्त आहे, लांबी कमी आणि फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. सुरेख झेल आणि फलंदाज फेल. चेंडू ही सीमारेषा पार गेला नव्हता, अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावला होता आणि झेलपा चिरोपणे फलंदाज बाद होतोय जांभुटे या संघाचा. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. आपण पाहतोय आपल्याकडे 16 धावा. 19 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 चेंडूमध्ये अजूनही 48 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज खेळपट्टीवर मधल्या फलकामध्ये 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी गेलेला आहे चेतन. आपण पाहत आता ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम आदर्श चषक धानेवली 2021 हे 2021-22 हे दिमागदार आयोजन. या लॉर्फुलटा चेंडूला टर्न केलेला आहे. स्क्वेअर ऑफ विकेट स्क्वेअर लेग रिझनमध्ये चांगली क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअरला पाहायला मिळते आणि तोपर्यंत फक्त सिंगलवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. या सिंगलने संघाची धावसंख्या धरली ती धावफलकावर 17 धावा. 17 धावा धावफलकावर झळकल्या गेलेल्या आहेत. षटकाची समाप्ती धरलेली आहे. तर 2 षटकांची समाप्ती येते. P1 P2 या 2 षटकाची समाप्ती जर धावसंख्येवर पाहतोय धावफलकावर जांभुटे संघाची झालेली आहे ती 17 धावा. पण 17 धावा कुठल्या संघाला खतरा असणार आहे, कारण दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये
पहिल्या चेंडूवर विकेट, त्यानंतर लेग बाईज, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईट चेंडू आणि त्यानंतर चौकार आणि शेवटचे 2 चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केला होता मोहन याने, दुसऱ्या चेंडूवर चौकार, त्यानंतर लेग बाईज, त्यानंतर एकेरी धाव, त्यानंतर विकेट आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर एकेरी धाव, असे 2 षटके आपल्याला पाहायला मिळाले आहेत. पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केले होते प्रकाश याने, दुसऱ्या षटकामध्ये मोहन याने 17 धावा खर्च केलेले आहेत. 7 धावा खर्च केलेल्या आहेत, 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. अशा एकूण 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो धावपलकडे 17 धावा. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. तर गोलंदाजीमध्ये परिवर्तन P1 आणि P2 या 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज योगेश येतोय. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 47 धावांची आवश्यकता आहे. वेळी संदर्भात नक्कीच सहकार्य करायचं आहे. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, लगेच गेम स्टार्ट करायचा आहे, गेम स्पीडअप करायचा आहे. यावेळी बॅफुला जाऊन टोलवण्याचा प्रयत्न, पॉइंट रिझनमध्ये दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल पकडला जातोय आणि चौथा फलंदाज बाद होतोय जांभुडे संघाचा. नक्कीच आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्यांची चाणक्य नजर आहे, तिन्ही गोलंदाजाने पहिल्या चेंडूवर विकेटचा खुराक प्राप्त केलेला आहे. हाही गोलंदाज मागे नाही, योगेश हाही सुरेख झेल आणि आणखीन एक फलंदाज फेलला. तू चल मै आया अशी स्थिती सध्या पाहतोय जांभुडे या संघाची. चांगले गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज योगेश कडून. या षटकामध्ये नक्कीच फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवलेलं आहे. 2 फलंदाज बाद केलेले आहेत आणि इथे कुठेतरी नक्कीच आपण पाहतोय या की संघर्ष करताना आपण पाहतो जांभुडे या संघाला. यावेळी एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो तेवढा चांगला नव्हता, नाहीतर आणखीन एक फलंदाज बाद झाला असता. मात्र एक धावा अवांतरच्या रूपाने पूर्ण करतात फलंदाज. धावसंख्या 1 धावेने वाढते. धावसंख्या 1 धावेने वाढून झाली. ते धावपलकर 18 धावा. 14 चेंडू आणि अजूनही 14 चेंडूमध्ये 46 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मेडिकल रिझनमध्ये चेंडू ठेवलेला आहे. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतो. 1 धाव पूर्ण केली जाते आणि एकच धाव तिथे आपल्याला पाहायला मिळेल. 1 धावेने संघाची धावसंख्या 19 वर पोहोचते. या षटकामध्ये धावांसाठी नक्कीच संघर्ष करताना आपण पाहतोय जांभुडे संघाच्या फलंदाजांना. चांगली गोलंदाजी योगेश हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पूल केलेल्या चेंडूला मिडविकेट क्षेत्रामध्ये, डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षक आणि क्विक थ्रो, फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 धावेने वाढून झाली. ती धावपलकर 20 धावा. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 3 षटकांची समाप्तीनंतर जांभुडे संघाची धावसंख्या 64 लक्षाचा पाठला करताना आपल्याला पाहायला मिळते. 5 बाद 20 निम्मा संघ गारद झालेला आहे. तर ड्रिंक्स इंटरव्ह्यूला आपण पाहतोय
या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण जे स्टँड पाहतोय नक्कीच सचिन तेंडुलकर स्टँड, युवराज सिंग स्टँड, अजिंक्य रहाणे स्टँड, जहीर खान स्टँड आणि रोहित शर्मा स्टँड. सचिन तेंडुलकर स्टँड आपण पाहतोय आणि सचिन तेंडुलकर नक्कीच सरांबद्दल म्हणायचं झालं तर 200 टेस्टमध्ये 15,921 धावा, 51 शतके, ज्यामध्ये 2058 सर्वाधिक चौकार त्यांच्या नावे आहेत. त्यानंतर 463 वनडेमध्ये 18,426 धावा, 49 शतके आणि 2016 वनडे क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे आहेत. युवराज सिंग यांचा आपण स्टँड पाहतोय, ज्याने 296 वनडे सामने खेळले होते, ज्यामध्ये 8,239 धावा केल्या होत्या, 14 शतके आणि 52 अर्धशतके त्यांची पाहायला मिळाली होती. आणि त्यांचा विक्रम होता, कारण 2011चा जो विश्वचषक झाला होता त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज ते ठेवले होते. 362 रन आणि 15 विकेट त्यांच्या नावे होते. तर T20 वर्ल्ड कप जो झाला होता 2007चा, त्यामध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड याला 6 चेंडूमध्ये 7 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याने केला होता. अजिंक्य रहाणे स्टँड आपण पाहतोय. अजिंक्य रहाणे यांचा रेकॉर्ड पाहायचा झाला तर 79 टेस्टमध्ये 4,795 धावा, तर 90 वनडेमध्ये 2,962 धावा. जहीर खान यांचा आपण स्टँड पाहतोय. जहीर खान यांचा रेकॉर्ड जर पाहायचा झाला तर 92 टेस्टमध्ये 311 विकेट आणि 200 वनडेमध्ये 282 विकेट. तसेच 17 T20मध्ये बरोबर 17 विकेट त्यांच्या नावे आहेत. रोहित शर्मा नक्कीच 227 वनडेमध्ये 9,205 रन्स आणि हायेस्ट स्कोर आपण पाहतोय वनडे क्रिकेटच्या इतिहासामधील ज्यांनी नोंदवला होता 13 नोव्हेंबर 2014 या दिवशी कलकत्ता वनडेमध्ये श्रीलंकेविरुद्ध तब्बल 264 धावा त्यांनी कुठून काढल्या होत्या. मात्र वनडे क्रिकेटच्या इतिहासामधील पहिलं द्विशतक जो विक्रम आहे तो 24 फेब्रुवारी 2010 या दिवशी सचिन तेंडुलकर यांनी झळकले होत्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ग्लॅव्हरे वनडेमध्ये त्यांनी हा विक्रम केला होता आणि त्यांच्या नावाने हे नक्कीच स्टँड पाहतोय. आणि या स्पर्धेचं नेहमीच विशिष्ट पॉवर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे की भारताचे जे स्टार क्रिकेटर आहेत त्यांच्या नावाने स्टँड आपण या स्पर्धेमध्ये नेहमीच पाहतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. जर सरासरीचा विचार केला तर बरोबर 22च्या सरासरी प्रति षटकामागे धावा झळकले ते जांबुडे संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर. आपण पाहत आता आदर्श 11 क्रिकेट संघ हो ग्रामस्थ मंडळ धानिवली आयोजित आदर्श चषक धानिवली 2021-22 हे भव्य दिव्य आयोजन. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील चौथा सामना आपण पाहतोय कोरावली विपक्ष जांबुडे या दोन संघामध्ये. गोलंदाजी मार्ग गोलंदाज भावेश येतो, ज्याचं वय वर्ष फक्त आणि फक्त 15 आहे. कमी वयाचा खेळाडू आपण पाहतोय. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी वयाच्या 16व्या वर्षी नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. आणि इथे आपण पाहतोय की गोलंदाजी मार्गावर कमी वयाचा खेळाडू ज्याचं वय वर्ष 15 आहे. क्या बात आहे. कमी वयाचा खेळाडू पाहूया. गोलंदाजी मार्गावर ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे, संघनायकाने त्याच्यावर विश्वास दाखवलेला आहे, मात्र त्याला तो विश्वास सार्थ करून दाखवावा लागेल. भावेश यावेळी ॲडवे बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र पहिलाच चेंडू आपण पाहतोय चांगला चेंडू हाताळताना गोलंदाज भावेश. मूर्ती लहान आहे, मात्र पाहूया या लहान मूर्तीला कीर्तिमान करावे लागेल. निर्धाव चेंडू समाप्ती. जांबोडे संघाला 11 चेंडूमध्ये अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मिडो क्रिजरमध्ये चेंडू टोललेला एक धाव पूर्ण करतील फलंदाज. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. फक्त एका धावेवर समाधानी. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकर 21 धावा. 10 चेंडू शिल्लक आहे आणि 10 चेंडूमध्ये अजूनही 43 धावांची आवश्यकता आहे. हे षटक नक्कीच जांबोडे संघासाठी निर्णायक असणार आहे, कारण या षटकामध्ये जर जास्त धावा जांबोडे संघाने कुठून काढल्या तर शेवटच्या षटकामध्ये कमी धावा त्यांना कुठून काढाव्या लागतील. यावेळी मात्र केवळ तेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये कव्हर रिझर्वमध्ये झेल पकडला जातो आणि झेलबादच्या रूपाने फलंदाज बाद. सुमित याची गेली संपुष्टात.
कुठेतरी पिछाडीवर आपण पाहते जांभोड या संघाला, कारण 64 धावांचं लक्ष्य आणि 64 लक्षाचा पाठलाग जांभोडी संघ करतोय. यावेळी फुलटा चेंडू आहे, चेंडूला मेडिकेट क्षेत्रामध्ये टोलवलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र एकेरी दुहेरी धावेने काही साथ देणार नाही. धावसंख्या सिंगलने वाढेल आणि धावसंख्या सिंगलने वाढून झाली ते धावफलकर 22 धावा. अजूनही 42 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करत आहेत. तर षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. भावेश यांनी चांगले षटक हाताळलेले आहे. या षटकाचा विचार केला तर त्यांनी मोठे फटके खेळण्याचं स्वतंत्र फलंदाजाला दिलेलं नाही. एक विकेट प्राप्त केलेलं आहे या षटकामध्ये आणि फक्त इन बिन 3 धावा खर्च केलेल्या आहेत. वामन भोईर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. वामनजी भोईर साहेब आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झलकले गेलेली ती 23 धावा. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 41 धावांची आवश्यकता आहे. मिशन इज इम्पॉसिबल, फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेली आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 41 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र एखादा चमत्कारचा गोलंदाजी करणाऱ्या संघाला हा सामना जिंकून देऊ शकेल, कारण अशक्य आव्हान आहे. भावेश याचं अतिशय सुरेख षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. यावेळी मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा होतोय. आव्हांतर धाव नो बॉलच्या रूपाने. एका धावेने धावसंख्या वाढून झालेली ती धावफल करू 24 धावा आणि पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. शेवटचे षटक हातांसाठी गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आकाश आलेला आहे. सहा चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. यावेळी उंचावरून फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, मात्र प्रयत्न अपुरा आणि चेंडू जाईल कावकना रिझनमधून सीमापार चौकार. मध्ये अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे जांभोटे संघाला सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र हुक केलेल्या चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक फक्त चेंडू आणण्यासाठी धावेला. चेंडू जातोय सीमापार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि धावसंख्या 4 ने वाढून झाली ती धावफलकर 32 आणि इथून अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. खरं तर अशा फटक्यांची आवश्यकता सुदर्शन सुरुवातीला होती. इथे मात्र दिवा विझल्यानंतर त्यामध्ये तेल ओतण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 32 धावांची आवश्यकता आहे. यावेळी अप्रतिम फटका, वाडे शॉट, चेंडू जाईल सीमापार. आउट ऑफ पार का षटकार. भाग्यवान प्रेक्षक ठरलेला आहे ज्याने सीमारेषे बाहेर झेल पकडलेला आहे आणि त्या भाग्यवान प्रेक्षकाला कैलासवासी झिपा शिवराम भोईर, कैलासवासी हिरा झिपा भोईर यांच्या स्मरणार्थ नारायण झिपा भोईर व अभिमान झिपा भोईर यांच्याकडून नक्कीच पारितोषिक दिलं जाणार आहे. भाग्यवान प्रेक्षक नक्कीच आपण व्यासपीठावर यायचं आहे, आपल्याला पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या 38. यावेळी मात्र आपल्या मिस फलंदाज बाद ए जन गॉन. अजून या षटकामधील 2 चेंडू शिल्लक आहेत, मात्र जवळजवळ फॉर्मॅलिटी लेफ्ट असणार आहे, कारण आपण पाहतोय की या सामन्यामध्ये विशेष काही उरलेलं नाही. कोरवले संघ जवळजवळ विजयाच्या उंबाट्यावर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पराभवाच्या छायेत आपण पाहतोय जांभोडे हा संघ.
शेवटचे षटक मार्क असते. यावेळी इनफिल्डच्या वरून हा चेंडू ठेवलेला आहे. एक्स्ट्रा कोरिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण डीप एक्स्ट्रा कोरला पाहायला मिळतंय. नक्कीच कुठल्या प्रकारची धाव तिथे घेतली गेली नाही, कारण जवळजवळ जांभोटी संघाने आपला पराभव मान्य केलेला आहे. शेवटच्या षटकांमधील हा शेवटचा चेंडू. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे कोरावले या संघाने. अभिनंदन कोरावले आणि हाडलं का टीम जांभोडे. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचकडे आपण बोलूया. आणि आमचे एक्सपर्ट स्कोरर सुदर्शन आगे सांगतात की या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे रणोके सागर ठरला आहे या सामन्याचा सामनावीर, ज्याने 23 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं, ज्यामध्ये 3 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. सागर इज द मॅन ऑफ द मॅच. येस, आपण मैदानात जायचं आहे. दोन्ही संघांनी हस्तांदोलन करायचं आहे. शेक हँड करायचं आहे दोन्ही संघांनी.